नमस्कार मंडळी, शेळकेवाडी वकील बाबूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केल्याबद्दल सर्वांचं तुमचं धन्यवाद आणि असंच आमच्यावर आपलं सर्वांचं प्रेम राहून द्या। आज फार्म हाऊसला 4:95 झाल्यात, 55 मिनटं झाल्यात, तर छानपैकी वातावरण आहे। सूर्य मावळतीला लागला आता। जर वातावरण बघितलं तर छानपैकी ही फार्म हाऊसमधली झाडं आहेत। अतिशय सुंदर पद्धतीनं 3 वर्षापूर्वी ही झाडं लावलेली आहेत। लोकेशन अतिशय संध्याच्या वेळी भारी वाटते। ही थोडीशी आता 2 वर्षापूर्वी ही झाडं लावली होती। चिरा कोकणात आणून ठेवला आहे। फार्म हाऊस म्हटल्यानंतर थोडं काही नाही काहीतरी जरा डेव्हलप करावंच लागत असतं। महिन्याला थोडं डेव्हलप करावं लागतं, कारण फार्म हाऊस बांधण्याचा उद्देश एवढाच होता की शेतीमध्ये मजूर मिळत नाहीत आणि मिळाले तर हजेरी परवडत नाही। कारण आता आपल्याकडं 500 ते 700 रुपये गड्याला हजेरी चालू आहे आणि आता शेती करायचं म्हटलं तर एवढं सोपं राहिलेलं नाही। आम्ही आता थोडं वकिली पेशात असल्यामुळं वकिलीतून ह्याच्यातून वेळ मिळत नाही। त्यामुळं मग आता गेले 10 वर्ष मी हा व्यवसाय हुडकत होतो की शेतीमध्ये काय करायचं। शेती पण 3-4 एकर शेती असल्यामुळं थोडंसं अडचण तीच होती की आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, जोडधंदा म्हणून। कसं व्यवसाय हा करणं गरजेचंच आहे। या फार्म हाऊसच्या पायरून आता आपण वर निघालो फार्म हाऊसकडं। इकडं हॉल गेला 20 बाय 20चा। आपल्याकडं जे महालक्ष्मी कोल्हापूरचं मंदिर आहे त्या देवीसाठी जी भागातून लोक भेटण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीनं स्वस्तात मस्त आपण भाड्यानं रूम देतो। साधारण 20-25 लोक आगळपगळे इथं मध्ये वस्ती करू शकतात आणि जे आपण रूम देतो ते 20-25 लोकांना 3 ते 4 हजारमध्ये स्वस्तात मस्त पर हेड तसं 100 ते 150 रुपयेच पडतात। आता हे लोकेशन असं सुंदर आहे आणि जवळच्या जवळ इथनं खचून कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर 10 ते 12 किलोमीटरवरती आहे। त्यामुळं छानपैकी राहायला काही अडचण नाही। आता परवाच फरशी वगैरे घालून घेतली, सगळी फरशी नव्हती, पहिलं सगळं कोबा होता इथं। ह्या पद्धतीनं आता मावशी सगळे स्वच्छता वगैरे करून गेलेत। हे फार्म हाऊसचं लोकेशन आहे। हे आपलं वेल चढवलेलं आहे। इकडं जेवणाची वगैरे ही सेपरेट अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे। स्वच्छता अशी सुंदर मावशी करून जातात दररोजच्या दररोज। हे आपल्या रूम आहेत, एकूण इथं 3 रूम आहेत। या पद्धतीनं रूमचं लोकेशन आहे। संडास बाथरूमची वगैरे सगळी सोय केलेली आहे। बेडरूम वगैरे, कमोडची वगैरे सिस्टीम सगळी सुविधा आहेत इथं। ही स्पेशल रूम दुसऱ्या, हे पण आता थोडंसं आपण पाहूया। या पद्धतीने रूम आहे, स्वच्छ आणि सुंदर। तुम्हाला अतिशय स्वच्छ क्लीन रूम तुम्हाला दिसणार। ही दुसरी रूम झाली, त्यामध्ये बेडरूम, अटॅच बाथरूम। ही तिसरी रूम आहे। या पद्धतीनं इकडं संडास बाथरूम वगैरे सगळं अटॅच आहे। आता पार्टी थोड्या वेळात येईल। फॅमिली आहे। इकडं हे किचन आहे। स्वच्छता पूर्णपणे मावशी स्वच्छ वगैरे सगळे करून गेले।
किचन आहे. ही भांडी वगैरे इथं ठेवलेले असतात. हे डबलची शेगडी आहे, इथं पण शेगडी आहे. एक किचन आहे. जास्तीत जास्त स्वच्छतेला प्राधान्य येतं. आता जर जेव्हा बसले तर एक 50-60 माणसाच्या जेवणाची व्यवस्थाची सोय इथं केलेली आहे. सुंदर असा गजाबी दिसतोय. जरा वेली वगैरे आहे. हा जो दिसतोय ते फक्त एकच देठ आहे. आपण जर देठ बघितलं, हा जो दिसतो हा जो देठ आहे तो फक्त एकच तिचा एकच देठ आहे. ह्या एका देठावर हे जर वेल बघितलीचा तर ही जी काय संपूर्ण पसरल्या जवळजवळ 2000 स्क्वेअर फुटामध्ये हा जी वेल आहे फक्त एका देठावर संपूर्ण वेल आहे. दुसरा जास्त वेल नाही, एका देठावर हा संपूर्ण वेल आहे. त्या वेलाचं नाव फक्त मला माहीत नाही. असंच कोर्टामध्ये गेलो होतो आणि तो वेल मी बघितला एका ह्याच्यावर कुक्कुटपालनच्या घरावर चढवलेला होता. या पद्धतीनं हे लोकेशन आहे. इथं जर पाहिलंच तर गोव्याचं फिलिंग आल्यावर तुम्हाला छानपैकी येणार. स्विमिंग टँक वगैरे भरून ठेवलेला आता. पार्टी आता फॅमिली येणार आहे. या पद्धतीनं मांडणी खुर्च्याची वगैरे करून ठेवलेलं आहे. इथून जर लोकेशन पाहिलंच लांब तर तुम्हाला लोकेशन वगैरे दिसणार. सूर्य दिसतो. पाचचं वातावरण आहे. आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांतता आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. कारण शांतता आणि सुख समाधान आपल्या जीवनामध्ये जर नसेल तर आपण जे काय मिळवतो ते टेन्शनमध्ये, प्रत्येकाला टेन्शन असतं. कारण हे जीवनच धकाधकीतच आहे. आणि घरातनं बाहेर पडल्यापासून ट्रॉफिक असेल, डोक्यामधले विचार असतील, संसाराचा भार असेल, काही मित्रांची कर्ज असतील, त्या परिसरात हप्ते असतील, काही मित्रांना घरगुती टेन्शन असतं, घरगुती काही वाद असतात, परत भावकीतले वाद असतात. अनेक गोष्टींना मित्रांना सामोरं जावं लागत असतं. आणि ह्यामध्ये सुखी समाधानाने जगायचं असतं. आणि प्रत्येकाचा जीवन जगण्याचा एक वेगवेगळा संघर्ष असू शकतो. मित्रांनो, काही काळजी करायची गरज नाही. कोणतंही जरी संकट आलं तर भिवून जाण्याची कुठलीही काही गरज नाही. एक लक्षात ठेवायचं, आयुष्यामध्ये ज्यावेळी संकट येतं त्यावेळी त्याच्याबरोबर उत्तर पण असतं. जर प्रश्न निर्माण झाला संकटाचा तर त्याच्यावर एक उत्तर असतं. फक्त घाई गडबडीमध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. कारण आत्तापर्यंत असा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही की त्याचं उत्तरच नाही. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे असतं. फक्त काही वेळा वेळ गेल्यानंतर ते आपल्याला सापडतं, काही वेळा लवकर सापडतं. पण ज्या त्या वेळेला, योग्य त्या वेळेला उत्तर सापडणं हे गरजेचं असतं. त्यानंतर आपण मार्गक्रम चांगल्या पद्धतीनं करू शकत असतो. पण कितीही टेन्शन असलं, काय असलं तर भिवून जाण्याची काहीही गरज नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये शून्यातनं विश्व निर्माण करणारा मी सुद्धा व्यक्ती आहे. वयाच्या 42 वर्षी मी वकिलीला ॲडमिशन घेतलं. मुलगा आणि मी एकत्र आम्ही वकिली केली. अशा पद्धतीनं सुद्धा मी आयुष्य सुंदर चालू केलेलं आहे. आज चांगल्या सक्सेस मार्गावर आहे. माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं ते खरोखर मी सक्सेस मार्गावर आहे. पोटभर देवानं चांगलं भाकरी दिलेलं आहे. 2 टायमाची छानपैकी भाकरी खाऊ शकतो. समाजामध्ये थोडंफार नाव आहे. तुमच्यासारख्या
मित्रमंडळींचं आपल्यावर प्रेम आहे, त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपलं कायदेशीर चॅनलसुद्धा चांगलंच आहे आणि ह्या पद्धतीने एक आपली ओळख व्हावी समाजामध्ये, त्या पद्धतीने हे सुद्धा मी चॅनल चालू केलेलं आहे. चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा पद्धतीनंच आयुष्य पाहत असताना एक सुंदरपैकी आपण जीवन जगता येतं हे महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यामध्ये सुंदर जीवन जगत असताना फार टेन्शन घ्यायचं नाही, कारण आयुष्य दहावे मिळत नसतं आणि आपल्याबरोबर आपलं कुटुंब हे आपल्यावर अवलंबून असतं आणि आपल्या आईवडिलाचे चेहरे कायम हसत राहणे, आपले पत्नी असतील, मुलं असतील, त्यांच्यावर खेळी मिळत राहणे, मग ते टेन्शन किती असू दे, कारण तुमच्याकडे पाहत असताना तुमचं कुटुंब एक घरचा आधार म्हणून पाहत असतं. त्यामुळं आधारान हलता कामा नये. जसं वडाचं मुळं जमिनीमध्ये खोल रुतलेलं असतात, तसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही निर्णय घेत असताना पूर्णपणे मुळं आपली रुतवून ठेवायची आणि वडागतीन आपल्या कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं. ह्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य सुंदर जगू शकतो. मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.